शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडतोय। अनेक शिवसैनिक येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। 6 वाजता या गाणी होतात। मात्र एकनाथ शिंदे या दसऱ्याला काय संबोधित करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत काय मुस्लिम शिवसैनिक आलेलो आहोत आणि बरेच मुस्लिम अल्पसंख्याक शिवसैनिक हे बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मुंबई या ठिकाणाहून आज साहेबांना ऐकण्याकरिता या मेळाव्याला आज इथं उपस्थित राहिलेले आहोत। काय वाटतं तिथे ठाकरेंचा देखील दसरा मेळावा होतोय, काय दोन्हीतला फरक आहे? फार मोठा फरक आहे। आज जे गोरेगावला जो मेळावा होत आहे हे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आहे। एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होणारा हे जे मेळावा आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा। तिथे जे मेळावा होत आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज तिथं होत आहे, त्याच्यातला फरक आहे। काय वाटतं शेतकऱ्यांना सरकार मदत करत आहे आणि सांगायचं असेल तर एकनाथजी शिंदे साहेब हे शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातल्या परिस्थितीत असेल किंवा मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागात असेल सर्वात आधी पोहोचणारा जो नेता आहे तो एकनाथजी शिंदे साहेब आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे। धाराशिवमध्ये मदत साहेब ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात काम करत आहेत हे उभाटा गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ह्यांना असं वाटतं ह्यांच्या बाबत जर सांगायचं असेल तर एक शेर आहे कि हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता। एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्रात तमाम शेतकरी असेल किंवा अडचणीत कोणताही माणूस असेल त्यांना ते मदत करणारा नेता आहे आणि पोस्टरबाजी वगैरे ते जे आरोप करतायत मदत पोचली हा महत्वाचा विषय। पोस्टरबाजी करून मदत देणारा नेता एकनाथजी शिंदे नाही, एकनाथजी शिंदे साहेब हे लोकांची मदत करणारा नेता आहे। नक्कीच काय वाटतं विरोधक त्या ठिकाणी ठाकरेंचा देखील दसरा मेळावा पार पडतो त्या ठिकाणी इथं गोरेगावला जे मेळावा होत आहे इथं निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आहे। इथं गवतात बसून जे चिखलात बसून लोक भाकरी वगैरे खाण्याचं जे स्टंट करत आहे ते संजय राऊत आणि सुषमा अंधारे सारख्या लोकांनी ते स्टंटबाजी त्या लोकांना करायचं तिथं सांगितलेलं आहे आणि त्याच्यात शिवसैनिकांऐवजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत तेच जास्त प्रमाणात तिथे स्टंट करत आहे। परंतु लोकांचे काम केल्याने काम होत असते, स्टंट केल्याने लोकांचे काम होत नाही हेच एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय। आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातला 18 पगड जाती धर्माचा प्रत्येक माणूस आता तुम्ही इथं बघू शकतात किती 2-3 हजारच्या वरी जे आहे महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याकांचे लोक या मेळाव्याला उपस्थित आहेत। काय वाटतं काय घोषणा होईल का काय ऐकण्यासाठी वेगळं काय ऐकायला मिळेल आज बाबतीत? नाही आम्ही शिवसैनिक जे आहेत दसऱ्याला आमचे जे पक्षप्रमुख आहे एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे विचार ऐकण्यासाठी नेहमी येत असतो। तेच भावना घेऊन आम्ही आज आलेलो आहोत। ते जे आम्हाला जे काय आदेश देतील शेतकऱ्यांच्या विषयी किंवा लोकांच्या काम करण्याविषयी त्याच कामानिमित्त तेच विचाराचं सोनं देऊन आम्ही पुढे जे आहे तर काम करणार आहोत। अल्पसंख्याक विभागाला माहिती सरकार करते काय मदत मिळते का हल्लीची कामं होते काय वाटतं? बघा ज्याच्या आधी जे सरकार ह्या महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाटाची जी असेल त्यांनी कुठल्याच प्रकारचे मुस्लिम अल्पसंख्याकांना मदत केलेली नाही। जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब ह्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले किंवा महायुतीतली सुद्धा साहेब मंत्री होते ते अल्पसंख्याकच नाही कोणताही माणूस त्यांच्याकडे गेला त्यांनी त्यांचं कामच केलेलं आहे। आणि जेव्हापासून एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते किंवा आता उपमुख्यमंत्री आहे आता अल्पसंख्याकाला ह्या महाराष्ट्रात कोणतीही कमी होत नाहीये किंवा जे अल्पसंख्याकाचे काम आहे ते मार्गी लावायला जे आता सुरुवात झालेली आहे आणि अल्पसंख्याक जे आहे ह्या महाराष्ट्राच्या मातीतला जे मुसलमान आहे छत्रपती शिवरायांना मानणारा मुसलमान आहे छत्रपती शिवरायांच्या विचाराला मानणारा जे मुसलमान आहे त्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत आम्हाला वोट बँक म्हणून वापरलेला आहे त्यामुळे आता आम्ही त्यांच्या सोबत नाही आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांसोबत उभा आहोत आणि इथून पुढे महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक मुस्लिमांचा जे आहे विकास नक्कीच होणार। अबू आझमी देखील मुस्लिमांचे नेते त्यांचे देखील अनेक भाषा चर्चेमध्ये असतात। अबू आझमींचा आणि महाराष्ट्राच्या मुसलमानांचा काही मात्र संबंध नाहीये।
अबू आझमीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा या तिघांनी मिळून मोठा केलेला विषय आहे। आम्ही महाराष्ट्रातले मुसलमान अबू आझमीला ना नेतृत्व मानतो ना त्याला मानतो। आम्ही छत्रपती शिवरायांच्या भव्याला मानतो, छत्रपती शिवरायांच्या विचाराला मानतो आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आता आमची वाटचाल सुरू आहे आणि ह्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम अल्पसंख्याक सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय आता राहणार नाही।